कितना खूबसूरत हार है। एक एक हीरे की चमक देखिए कृष्णा जी। ये नजराना है। लाजवाब नजराना है हुजूर। लेकिन यकीन नहीं आता, सीवा और जीजाबाई ने भेजा है, खास हमारे लिए। जी हुजूर। इतने मेहरबान क्यों हो रहे हैं हम पर? क्या वजह है पंत? आता आपल्याशी कशाला खोटं बोलायचं हुजूर? हो, या अशा सर्व भेटी आपल्याला खुश करण्यासाठी, आपली मर्जी राखण्यासाठी इतका खर्च करत आहेत राजे। याचं कारण आपली होणारी भेट। कौन सी भेंट? हमें तो नहीं लगता वो डरपोक सीवा हमसे मिलने आएगा। असं कसं? मग हा नजराणा आणलाय तो काय उगाच? आपण त्या हारात गुंतलात हुजूर, पण त्या खाली एक कागद आहे तो तर पहा। ये क्या है? तारीख है हुजूर। तारीख साधी तारीख नाही हुजूर, राजांच्या आणि आपल्या भेटीची तारीख आहे ती। सुना है भवानी ने सीवा को तलवार दी है, जी हुजूर। तो वो तलवार लेकर हमसे लड़ने के बजाय तुम्हारा सीवा हमें ये नजराने भेज रहा है, हमसे मुलाकात करना चाहता है। क्यों? आपण जसजसं खाना जावडीत आणू तसतशा त्याच्या शंका कुशंका वाढणार। होय, सवालांची सरबत्ती उडवून देणार आहे मी। तिथे तुमची खरी कसोटी लागणार। कल्पना आहे आऊसाहेब। तसं आता हत्ती गेला आणि शेपूट राहिलं बघा। परंतु हे शेपूट खानाचं आहे, त्रासदायक असणार। पण मग मी काय पवित्रा घ्यावा आऊसाहेब? आजवर जसं त्याच्या पोटात शिरला, त्याचा विश्वास मिळवला, तसं त्याचा आणखी विश्वास मिळवण्यासाठी त्याला राजेंचं रहस्य सांगा। खरी की खोटी? अर्थात खोटी, परंतु खरी वाटेल अशी। अवघड आहे पंताजी काका, परंतु खानास राजेंचं गुपित रहस्य सांगून त्यास विश्वासात घ्या। एक गुपित सांगतो खाजगीत। राजांना जरी देवीनं तलवार दिली असली तरी तिचा काही उपयोग नाही। क्यों? अहो, कारण एवढी मोठी देवी तुमच्या समोर टिकली नाही, मग या हातभर लोखंडाचा काय पाठ? अहो, जगत जननी देवीची मूर्ती आपण भंग केली, पण तरीही या जगामध्ये सही सलामत आहात हे राजांना ठाऊक आहे। समझदार है वो सीवा। अहो, त्यामुळे ती तलवार आपल्या विरोधात किती उपयोगी पडेल याबाबत राजे जरा साशंकच। आणि आपल्यातच ठेवा, राजे खूप घाबरतात, इतरांवर दाखवतात रुबाब। मी शूर आहे, मी धाडसी आहे, पण हे सारं वरवरचंच। अहो, प्रश्नच नाही। राजांना जरी भवानी तलवार मिळाली असली तरी ती घेऊन यांच्या समोर येऊन लढण्याचं धाडस राजे कधी करणारच नाहीत। एवढी त्यांची अवकातही नाहीये। अगदी बरोबर। अहो, देवीनं तलवार जरी दिली असली तरी ती धरायला मनगट कुठे दिलंय? सुभान अल्लाह खान साहब, ये तो हमने सोचा ही नहीं था। आणि खान हुजूर, दुसरं रहस्य असं की एक गोष्ट आऊसाहेबांना पक्की ठाऊक आहे। कौन सी? अहो, युद्ध आपल्या भागात झालं तर नुकसान आपलंच आहे, त्यामुळे त्या सुद्धा चिडीत चूप आहेत। सीवा से कहो हमें बहुत पसंद आया ये हार,
उनका नजराना हमने कबूल किया और कहना चाचा जान ने बहुत बहुत प्यार भेजा है। कब आ रहा है सिवा यहाँ हमसे मिलने? यहाँ खाना सांगा भेटीचं ठिकाण आम्ही ठरवू ते असेल। पण आऊसाहेब, ही भेट नक्की कुठे होईल? कारण खान फार सावध आहे, त्याला शंका नको यायला। तसं असेल तर त्यास सांगा भेट होईल प्रतापगडावर, राजेंच्या सदरेवर। काय? राजांच्या सदरेवर? आऊसाहेब खान चौताळे? होय, एक तर गड हा असा अडचणीत, त्यात सदरेवर भेट। आऊसाहेब खान गड चढून येणार नाही। माहित आहे आम्हास। आऊसाहेब तरीही पंताजी काका, खान प्रतापगडावर यावा म्हणून तुम्ही हटून बसा। त्याने काय होईल? त्याने एक गोष्ट होईल, राजे खूप घाबरले याची खात्री खानास पटेल। आऊसाहेब, ती खात्री त्याला केव्हाच पटली। मेख मजबूत करायची, गडावरून बाहेर पडायचं नाव घ्यायचं नाही। या गडावर आणि विजापुरास घेऊन जा असं सांगा। त्यामुळं भेट होईल ती प्रतापगडीच। ठाम सांगा, प्रतापगड। प्रतापगढ़ चल। अहो ऐकून तरी घ्या। खामोश, हम एक भी लफ्ज सुनना नहीं चाहते। अहो पण जाओ, कह दो उस सीवा से हम प्रतापगढ़ हरगिज नहीं आएंगे। चल निकल। हुजूर, राजे इतके घाबरलेत की ते गडावरून खाली येणारच नाहीत। अहो म्हणून तर ते आपल्याला प्रतापगडावर बोलवतात। अहो ते खाली येणार नाहीत, तुम्ही इथून हलणार नाही, मग कशी होणार आहे भेट? जो होगा देखा जाएगा। ठीक आहे, जशी आपली मर्जी। पण एक गोष्ट ध्यानात ठेवा खान साहेब, राजे 2-3 वर्ष तरी गड आरामात लढवतील। आपण काहीही करा, कितीही सांगा, पण ते गडावरून खाली येणार नाहीत। कारण आपली ताकद आणि राजांचा भित्रेपणा यात भेट होणारच नाही। राजे खान नाही म्हणाला तर? नाही पंताजी काका, असं होणार नाही। धरून चाला। आमच्या आणि खानाच्या भेटीत आता खानाची प्रतिष्ठा पणाला लागली। विजापूर ते वाई आणि वाई ते जावळी या प्रवासात त्याचं बोट धरून चालणारा अहंकार आता त्याच्याच मानगुटीवर बसलाय। शिवाय आतापर्यंत त्यानं आदिलशाहीचा प्रचंड खजिना खर्च केलाय, मोठमोठ्या वल्गना केल्या। त्यामुळं आम्हाला न घेता गेला तर खान विजापूरच्या वेशीतून जिवंत आत जाऊ शकणार नाही। म्हणूनच आता प्रत्येक जण कानोसा घेतो। अफजल खानाच्या विड्याचं पान जिभेवर रांगणार की त्याच्या रक्तानं आमच्या तलवाईचं पान रांगणार। बड़ी मुश्किल में डाल दिया है इस सिवा ने। सिवा का और उसकी माँ को समझना बहुत मुश्किल काम है। खान साहब, इनसे आसान तो हमें ये जावली लग रही है।
मैं क्या कहता हूँ अब्बू जान, अगर वो कहता है तो जाते हैं ना हम प्रतापगढ़। नजदीक ही तो है, बड़ी फौज लेके जाएंगे, उसमें क्या। बेवकूफ बेअक्ल इंसान, वो सिवा कुछ भी बकेगा और तू मान जाएगा। लेकिन अब्बू, हम तुम पर इस दक्कन की जिम्मेदारी सौंप कर बीजापुर लौट जाने वाले थे, ऐसे चलाएगा मुहिम? लेकिन खान साहब इसमें गलत क्या है? वही तो, क्या गलत था इसमें? सब गलत था। तुम कुछ नहीं कर पाओगे। वो सीवा क्या बेवकूफ है जो इसी गढ़ पर बैठा है? खान साहेब गुस्ताखी माफ, पण आम्ही काही सुचवू का? कहिए। खान साहेब, गोड बोलवून शिवाजीला प्रतापगडावरून खाली उतरवा. त्याला भरोसा द्या, आश्वासन द्या की फक्त बोलणी होणार आहे. खाली कुठेही तो म्हणेल तिथे भेट होईल. एकदा का शिवाजी प्रतापगडावरून भेटीसाठी खाली उतरला की मग पुढं काय करायचं हे आम्ही सांगायची गरज नाही. ये सही मशवरा है। हाँ, नहीं तो सिवा नीचे नहीं आएगा और हम ऐसे ही बैठे रहेंगे, हाथ पे हाथ धरे। बुलाओ उस गोपीनाथ पंत को। खान साहब, जो भी कहना है कहिए, लेकिन जरा ठंडे दिमाग से. मग काय ठरलं सरकारांचं? बहुत हुई लुका छुपी, हम तुम्हें आखिरी मौका देते हैं। प्रतापगढ़ छोड़कर अगर सीवा हमसे मुलाकात करना चाहता है तो हम सोचेंगे है कोई ऐसी जगह। परंतु खान काहीही झालं तरी प्रतापगडास येणार नाही. ते आम्हाला सुद्धा ठाऊक आहे. राज, तरी बी तुम्ही प्रतापगडच म्हणताय सा. कान्होजी काका, आपण प्रतापगड म्हटलं तर कुठेतरी पायथ्याला येईल तो. माणसाचा स्वभावच आहे तसा. एक म्हटलं की अर्ध्यावर भागवतो. चोराच्या लंगोटी सारखं आहे. पण आपण अडून बसायचं, ताणून धरायचं. पण तुटायची वेळ आली की मग आपली खरी जागा सांगायची. कोणती जागा राज? जनीचं टेम. जनीचं टेम? होय, गडावरून ही जागा दिसते, नजरेत राहते. खानानं इथं यायला होकार दिला तर खानाच्या सगळ्या हालचाली आपल्या नजरेच्या टप्प्यात असतील. शिवाय आपण घाबरून ही जागा निवडली असा खानाचा समज सुद्धा होईल. जनीचं टेम कुठे ही जागा? अहो, ही जागा ना तुमची ना आमची. ही आहे प्रतापगडाच्या मध्यावर. आपण थोडस वर यायचं, राजे थोडेसे खाली येतील. हम क्यों आएंगे तुम्हारे इलाके में? अहो, कसला इलाका आणि कोणाचा इलाका? कोणी नाहीये राजांच्या मागे. इथे राजेच स्वतः घाबरलेत म्हटल्यावर बाकीचे तरी काय करणार आहेत? आणखीन एक आतली गोष्ट सांग. अहो, तुम्ही तरी निदान तिथे याल, पण राजे, त्यांना गडावरून खाली आणायला मला आकाश आणि पाताळ एक करावं लागणार आहे. इतना डर? हो, वाटलं तर विचारा कृष्णाजींना. क्या ये सच है? हा, आता मेलेल्याला काय मारायचं? आता पंत, उलट मीच आपल्याकडून एक वचन मागणार होतो. आता कसलं वचन? आमच्या राजांच्या जीवाला तेथे धोका होता कामा नये. शाश्वती द्या. इतकंच दिलं.
आता पंत भेट मात्र लवकरात लवकर घडवून आणा. हमारे होते हुए आप वचन देने लगे. खानसाहेब, भेट घडवून आणण्याचं काम माझं होतं. पुढे बसून काय ठरवायचं ते आपणच ठरवाल. मी आता राजांना निर्धास्त करू शकतो. तुम्ही वचन दिलेत असं सांगू. लेकिन सबसे पहले हम उस जगह का मुआयना करना चाहेंगे. ठीक आहे, पालखीचा इंतजाम मी करू. तुम्ही नीट पाहून घ्या. हो, आम्ही येऊ. पण तुमचे शिवाजीराजे येतील ना, का पळून जातील कुठे? आता पुन्हा बेलभंडारा उचलू का? राजे नक्की येतील, मी शब्द देतो. तो बोल दो सिवा को, हम तैयार है मुलाकात के लिए. खान साहेब, एक विनंती आहे. भेटीस येताना कमीत कमी सैन्य आणा. क्यों? कारण जास्त सैन्य पाहिलं तर राजे पुन्हा बिथरतील. आणि ते जर का एकदा बिथरले तर सगळ्या गोष्टीवरती पाणी फिरेल. कृपा करा, पण त्यांना भीती वाटेल असं काही करू नका. निदान ही भेट होईपर्यंत. कम से कम फौज. कितनी कम? फक्त 10 अंगरक्षक, 3 सेवक आणि 1 वकील एवढीच माणसं सोबत असतील. जी राज. बाकी सैन्य छावणीत असेल. आणि सोबत असलेले अंगरक्षक भेटीच्या ठिकाणापासून एका बाणाच्या टप्प्यावर उभे असतील. बर. भेटीच्या वेळी सुरू असलेलं बोलणं अंगरक्षकांना ऐकू येऊ नये एवढं अंतर असलं पाहिजे. उत्तम. आणि ही भेटीची महत्वाची अट आहे, हे खानाला सांगा. जी राज. हम पर इतनी पाबंदी लगी, वो सभी शर्तें सिवा को भी लागू है. ये हमारी शर्त है. मंजूर है तो आगे बोलो. मंजूर, अगदी आनंदाने मंजूर. अहो, आमचे राजेच काय तर आमचे सैनिकही घाबरतात आपल्या पुढे यायला. त्यांना तर उलट बरंच आहे. तो हमें भी सिवा की सारी शर्तें मंजूर है. पंत, आपका कहा हमने मान लिया. अब सिवा को हमारे सामने लाना आपका जिम्मा. अगर ऐसा नहीं हुआ तो हम आपका सिर कलम कर देंगे. होणार, भेट होणार आणि माझं शिर सलामतही राहणार. अहो, आपल्याबद्दलची भीती एकदा का निघून गेली की राजे येतीलच भेटायला. चला, येतो. रुको. सिवा ने हमारे सामने इतनी शर्तें रखी, हमें कोई ऐतराज नहीं. लेकिन अब हमारी और एक शर्त है, वो सिवा को कबूल करनी ही पड़ेगी. आऊसाहेब, खानाने आपल्या सर्व अटी मान्य करून त्याची एकच अट ठेवली आहे. ती म्हणजे ही भेट सशस्त्र होईल. सशस्त्र भेट. ठीक आहे. राजेंना म्हणावं ही भेट घ्याच. जी आऊसाहेब. या भेटीत खान दगा करणार हे नक्की. दगा करण्यासाठीच तो आलाय. वय, पण मग हत्यारबंद भेट का म्हणून? तो तशीच भेट देणार. हत्यार सोडून तो भेट देणार नाही. खान या भेटीत काय काय करू शकतो या सर्व शक्यतांचा आपण विचार करायचा. छोट्यातली छोटी गोष्टही नजरेतून सुटू द्यायची नाही. जी आऊसाहेब. पंताजी काका,
जी आऊसाहेब, राजेंना म्हणावं, ह्या भेटीत त्यांचा जीव, आपलं स्वराज्य आणि मराठी मुलखाचा अभिमानपणास लागला आहे. तेव्हा ही भेट न भूतो न भविष्यती असली पाहिजे. जी आऊसाहेब.